नमस्कार. अष्टांग वास्तूमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी महेश पवार आपले सहर्ष स्वागत करतोय. आजपासून आपण भारतीय ज्योतिषशास्त्र याचा बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व टॉपिक आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत किंवा आपण याचा अभ्यास घेणार आहोत. तर ज्योतिषशास्त्र या अभ्यासाचं अनेक जणांना गूढ असतं आणि हे शास्त्र कसं काम करतं, या शास्त्राचा बेसिक काय आहे, काही मूलतत्वे, तत्त्वज्ञान किंवा याचे सिद्धांत कसे आहेत, हे सर्व लोकांना चमत्कार असे वाटतात. पण याचं शास्त्रामध्ये वेदांमध्ये ज्योतिषशास्त्र हा एक भाग येत असतो. तर त्याचा जो अभ्यास आहे तो कशा पद्धतीने करायचा आणि ज्योतिषशास्त्र हा भाग आपल्या वेदांमध्ये का आला होता, त्याचा उपयोग कशासाठी ऋषीमुनींनी केला आणि त्याचा त्यावेळेस काय उपयोग होत होता आणि आज आधुनिक काळामध्ये आपल्याला त्याचा काय उपयोग होतोय, हे आपण पूर्ण बेसिकपासून ते पूर्ण राशी होराशास्त्र इथपर्यंत आपण पाहणार आहोत. लोकांना ज्योतिषशास्त्र म्हणजे हा एक चमत्काराचा भाग वाटतो, तर तो चमत्कारी भाग नसून तो एक शास्त्राचा भाग आहे. तो चंद्र सूर्य यांच्या जे बेरजेसारखे म्हणजे आपण म्हणतो गणितीय शास्त्रांवर आधारित असा शास्त्र आहे. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत सर्व नवग्रहे, 27 नक्षत्र, 12 राशी, पंचांग आणि त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत. या गोष्टी खूप सोप्या आहेत. पहिल्या प्रकरणापासून तुम्ही या गोष्टींचा अभ्यास करत चला, या गोष्टींचा नोट्स काढत चला आणि तुम्हालाही ज्योतिषशास्त्र काय आहे हे समजून येईल आणि तुम्हीही कोणाचीही पत्रिका, स्वतःचीही पत्रिका, जन्मकुंडली अभ्यास करू शकता आणि ते तुम्हाला तपासता येईल. तर शास्त्राचा अर्थ किंवा याची गरज ऋषीमुनींना का वाटली असेल? ज्योतिषशास्त्र म्हणजे माणसाला पृथ्वीवर दिलेले एक जन्माबरोबर मॅन्युअल आहे की पृथ्वीवर 120 वर्षाचं म्हणजे संपूर्ण जर आपण नवग्रह पकडले तर त्यांचं जी दशांश जी महादशा असते तर त्यांची टोटल आहे 120 वर्षाची. तर 120 वर्षाचं जे आयुष्य प्रत्येक माणसाला जे पृथ्वीतलावर दिलेलं आहे देवाने, तर त्याचं जीवन हे कोणत्या पद्धतीनं चालणार आहे आणि त्याला येणारे जे संकट आहेत, सुखदुःख आहेत, ते कोणत्या प्रकारचे येणार आहेत, त्याची पूर्वसूचना देणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. ह्याच्यामध्ये त्यांनी काय पाहायचं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये जे अंदाज आहेत, जे तर्क आहेत ग्रहांच्या किंवा त्याच्यावर होणाऱ्या ज्या घटना असतील, तर त्या तर्कानुसार, अंदाजानुसार त्याचं जीवन हे कसं चालणार आहे हे त्याला एक पूर्व अंदाज येतो आणि त्यानुसार तो त्याच्या सवयीमध्ये, त्याच्या वागणुकीमध्ये बदल करतो आणि ज्या त्याच्यावर होणाऱ्या अघटित घटना आहेत त्या जास्तीत जास्त टाळता आले पाहिजे, यासाठी हे शास्त्राचा उपयोग ऋषीमुनींनी केलेला आहे. आणि यामध्ये जे शुभ कार्य केले जात होते, होम हवन, विवाह, याच्यासाठी चांगला नक्षत्रामध्ये किंवा चांगले मुहूर्त बघणे याच्यासाठीही ज्योतिषशास्त्राचा वापर केला गेला आहे. आपण जास्त करून ज्योतिषशास्त्राचा जो वापर आहे ते आपल्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी किंवा आपल्याला आलेले अडथळे, तसेच आपल्याला कशाची कमतरता वगैरे
तसेच ज्यावेळेस आपल्यावर काही संकट येतं त्यावेळेस आपण ज्योतिषांकडे जाऊन आपली पत्रिका कुंडली दाखवतो आणि त्यांचं जे सल्ला आहे ते या ठिकाणी आपण घेत असतो. तर इथून पुढे आपणही स्वतः याचा अभ्यास करून ज्योतिषशास्त्र कसं काम करतं, त्याचं कार्य कसं चालतं, नवग्रह आणि त्यांचं कार्यपद्धती, त्यांचे गुण काय आहेत, नक्षत्रांचे गुण काय आहेत, 12 राशी ते कोणत्या ग्रहांचे आहेत, हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपण आजपासून हे सिरीज चालू करत आहे आणि हा पहिला व्हिडिओ तुम्हाला भारतीय ज्योतिषशास्त्राचं जे हे इतिहास आहे इथून आपण याची सुरुवात करतोय. तर या ठिकाणी भारतीय ज्योतिषमध्ये ज्योतिषशास्त्राचे मूळ उत्क्रांती आणि महान आचार्य वेदकाळापासून आजपर्यंत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भारतीय ज्योतिष म्हटलं तर त्याचा इतिहासही तेवढा महत्त्वाचा येतो. इतिहास माहीत असल्याशिवाय आपल्याला ज्योतिष समजणं हे अशक्य आहे. तर इतिहासामध्ये ज्यांनी ज्योतिषशास्त्राचा सुरुवात केली किंवा त्याचा शोध लावला किंवा ते लिहून ठेवलं त्यांचा उल्लेखही करणं तेवढंच महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण ज्योतिषशास्त्र शिकत असतो त्यावेळेस. तर ज्योतिषशास्त्राची मुळे हे वेदांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर वेदांमध्ये कुठे तर वेदांपैकी एक कालनिश्चितीचे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र हे वेदांपासून पूरक असलेल्या 6 वेदांपैकी एक आहे. म्हणजे कोणतं? शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष हे 6 वेदांगे आहेत. वेदांची 6 अंगे. तर त्याच्यामधील एक अंग म्हणजे ज्योतिष आहे. यज्ञ, हवन आणि वैदिक विधी अचूक वेळी व्हावेत यासाठी ग्रह नक्षत्रांच्या गतीवरून काल निश्चित करणे हा ज्योतिषाचा मूळ उद्देश होता. तसेच ऋग्वेद आणि यजुर्वेदात नक्षत्रे, चंद्राची कला आणि ऋतुचक्राचे उल्लेख सापडतात. हाच भारतीय कालगणनेचा प्रारंभ बिंदू होता. प्राचीन भारतीय ज्योतिष हे सुरुवातीला निव्वळ भविष्य कथन नसून एक खगोलशास्त्रीय आणि कालगणनेचेही शास्त्र होते. जे की आपण आपल्याला माहीतच आहे. आर्यभट्टांनी जे गणितीय सूत्र मांडले, जे सूर्याचे अंतर वगैरे त्यांनी मोजलेले होते. तर ते त्यावेळेस खगोलशास्त्रीय व कालगणनेचे शास्त्रही त्यांनी त्याचा वापर केलेला होता. तर या ठिकाणी वेदांग ज्योतिष सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. तर या ठिकाणी महर्षी लगध कालगणनेचा पाया हे ज्योतिषशास्त्राचा एकदम मूळ आहेत. म्हणजे या ठिकाणी महर्षी लगध इसवी पूर्व 1400 अंदाजे कालखंड आहे. विद्वानांमध्ये मतभेद यामध्ये आढळतात. 1400 ते 500 दरम्यान लेखक महर्षी लगध यांनी 2 आवृत्त्या काढलेल्या होत्या. त्या ऋग्ज्योतिष आणि यजुर्ज्योतिष असे. त्यांचं उद्दिष्ट काय होतं? वैदिक यज्ञ व विधीसाठी योग्य नक्षत्र, तिथी आणि मुहूर्त ठरवणे, शुद्ध खगोलशास्त्रीय गणना याच्यासाठी हे त्यांचं उद्दिष्ट होतं. स्वरूप काय होतं? फक्त 36 श्लोकांचा ऋग्ज्योतिष आवृत्तीत अत्यंत संक्षिप्त परंतु गणितीदृष्ट्या महत्त्वाचा ग्रंथ होता. तर महर्षी लगध हे मूळ पाया म्हटला तरी चालतो ज्योतिषशास्त्राचा. यामध्ये योगदान काय आहे? सूर्यचंद्राचे भ्रमण, 5 वर्षाचे योगचक्र आणि पंचांगाच्या मूलभूत संकल्पना यातूनच पुढे विकसित झाल्या. म्हणजे महर्षी लगधने जे 2 आवृत्त्या तयार केलेल्या होत्या ज्योतिषाच्या, ऋग्ज्योतिष आणि यजुर्ज्योतिष, तर याच्यातूनच उद्दिष्ट, स्वरूप आणि योगदान याची सुरुवात झालेली आहे.
सिद्धांत काळ, खगोलशास्त्रीय पाया. तर पंचसिद्धांत म्हणजे गणिती ज्योतिषाचा सुवर्ण काळ हा इसवी सन 1 ते 6वे शतकमध्ये झालेला असं उल्लेख आलेला आहे. तर या ठिकाणी 5 सिद्धांत मुख्य आहेत. तर ते सिद्धांत कोणते आहे? सूर्य सिद्धांत, पैतामह सिद्धांत, वशिष्ठ सिद्धांत, रोमक सिद्धांत आणि पौलिस सिद्धांत. तर सूर्य सिद्धांत हा सर्वात प्रभावी व दीर्घकाळ वापरात राहिलेला सिद्धांत, ग्रहगणना पद्धतीचा आधार. पैतामह सिद्धांत म्हणजे ब्रह्मदेवाच्या नावे प्रचलित प्राचीन खगोलशास्त्रीय सिद्धांत आहे. आणि वशिष्ठ सिद्धांत हा ऋषी वशिष्ठांच्या नावे आलेली गणना पद्धती. रोमक सिद्धांत हा पाश्चिमात्य जे ग्रीक रोमन खगोलशास्त्र प्रभाव दर्शवणारा सिद्धांत आहे. आणि पौलुस हा ग्रीक ज्योतिषी यांच्या संदर्भाने ओळखला जाणारा सिद्धांत. असे हे 5 सिद्धांत गणिती ज्योतिषशास्त्रात सुवर्ण काळामध्ये म्हणजे इसवी सन 1 ते इसवी सन 6व्या शतकामध्ये याचा म्हणजे उदय झाला या 5 सिद्धांताचा. तर या ठिकाणी या 5 सिद्धांतांनी ग्रहगणनेला ठोस गणिती आणि खगोलशास्त्रीय आधार दिला आणि पुढे आपल्याकडे आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि वराहमिहिर यांनी यावर पुढे काम केलेले दिसते. आता महान ऋषी आणि आचार्य या ठिकाणी भारतीय ज्योतिषाला आकार देणारे हे महान शास्त्रज्ञ आहेत, ज्योतिषाचार्य आहेत. यांचे आपण आभार मानले पाहिजे. या जे ज्योतिषाचार्य आहेत यांनी ज्योतिषशास्त्राचा पाया घातला आणि आज जे आपण ज्योतिष शिकतोय हे यांचीच देणगी आहे. तर पहिले जे ऋषीमुनी महर्षी आहेत ज्योतिषाचार्य ते महर्षी पराशर. बृहत्पराशर होराशास्त्र, फल ज्योतिषशास्त्र, होरा मूळ आधार ग्रंथ आहेत. जातक फल सांगण्याच्या पद्धतीचा पाया महर्षी पराशर यांनी केला. वराहमिहिर हे दुसरे असे महान ज्योतिषाचार्य आपले बृहत्संहिता, पंचसिद्धिका, सिद्धांतिका, बृहज्जातक, इसवी सन 6व्या शतके, सिद्धांत संहिता व होरा तिन्ही शाखात योगदान यांनी दिलेलं आहे. आर्यभट्टीय इसवी सन 499 पृथ्वीचे परिभ्रमण, ग्रहगणनेचे अचूक गणिती पद्धती. म्हणजे ग्रहगणनेची अचूक गणिती पद्धत आर्यभट्ट यांनी नोंदवलेल्या होत्या ज्योतिषशास्त्राच्या आधारे. ब्रह्मगुप्त, याला ब्रह्मगुप्त सुद्धा आपण म्हणतो. ब्रह्मस्फुट सिद्धांत, शून्य व बीजगणिताचा वापर करून ग्रह गणना अधिक परिष्कृत केली. या ठिकाणी यांनी गणिताचा वापर केलेला ज्योतिषशास्त्रामध्ये दिसून येतो. आणि शेवटचे आहे भास्कराचार्य. तर सिद्धांत शिरोमणी हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. तर त्याचा 1150 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. गणित आणि ग्रहगणित व खगोलाध्याय यांचे सर्वकष संकलन यांनी केलेले आहे. असे हे महान आपले ऋषी मुनी आहे, ज्योतिषाचार्य आहेत. त्यानंतर ज्योतिषाच्या 3 मुख्य शाखा कोणत्या आहेत? तर त्या शाखा अशा आहेत, सिद्धांत, संहिता आणि होरा. ह्या 3 शाखा आहेत. तर स्कंदयत्री, सिद्धांता, संहिता आणि होरा. तर या ठिकाणी बघा, सिद्धांत जो आहे म्हणजे सिद्धांत शाखा आहे ते गणित व खगोलशास्त्र यामध्ये समावेश आहे. ग्रह नक्षत्रांची गणिती गणना, कालगणना, पंचांग रचना, शुद्ध खगोलशास्त्र यामध्ये येतं. संहितामध्ये सामाजिक व नैसर्गिक भविष्य म्हणजे पर्जन्य, नैसर्गिक आपत्ती, राजकीय घडामोडी, मुंडेन ज्योतिष आणि समूह
राष्ट्रस्तरीय भाकितं. म्हणजे या ठिकाणी पर्जन्य, नैसर्गिक आपत्ती, राजकीय घडामोडी, मुंडेन ज्योतिष, समूह आणि राष्ट्रीय भाकीत या ठिकाणी संहितामध्ये, ज्योतिष संहितामध्ये आपण या अशा प्रकारचे म्हणजे हे बघतो, भाकितं बघतो. आणि होराशास्त्र जे आहे ते आपण वैयक्तिक जातक फल, म्हणजे आपण समजा माझी कुंडली बघायची आहे तर ते होरा सिद्धांतामध्ये आपण होराशास्त्राच्या शाखामध्ये आपण पाहतो. तर या ठिकाणी व्यक्तिगत जातक फल होरामध्ये आपण पाहिलं जातं. व्यक्तीची जन्मकुंडली, स्वभाव, जीवनातील घटना आज सर्वाधिक प्रचलित शाखा अशी होराशास्त्र शाखा आहे. तर अशा ज्योतिषशास्त्राच्या प्रमुख 3 शाखा आहेत. एक सिद्धांत, संहिता आणि होरा. ह्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आता या ठिकाणी मध्ययुगीन ते आधुनिक कालखंड यामध्ये पारंपरिक संघर्ष काळ आणि पुनरुत्थान असे आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. ज्योतिषशास्त्राचा इतिहासही तेवढा महत्त्वाचा आहे. हा इतिहास अगोदर आपण जाणून घेऊनच पुढे एक एक पाऊल पुढे आपण जाणार आहोत. तर या ठिकाणी प्रादेशिक विस्तार कधी झाला होता ज्योतिषशास्त्राचा, तर या जैमिनी सूत्र, दक्षिण भारतातील नाडी ग्रंथ परंपरा, भृगुनाडी, ध्रुवनाडी आणि विविध प्रांतीय पद्धतीचा विकास हा प्रादेशिक विस्तार मानला जातो. दुसरा म्हणजे मुस्लिम वसाहतकालीन प्रभाव. मध्ययुगात राजश्राने काही ग्रंथ अनुवादित जतन झाले. ब्रिटिश काळात मात्र शास्त्राला उपेक्षा व अवमूल्यनाचा सामोरे जावे लागले. म्हणजे मुस्लिम व वसाहतकालीन प्रभाव हे आपल्या ज्योतिषी ह्याच्या ग्रंथांवर किंवा ह्याच्यावर पडलेला होता, शास्त्रावर पडलेला होता. स्वातंत्र्योत्तर पुनरुत्थान म्हणजे पंचांग संस्था, विद्यापीठ स्तरावर ज्योतिष अभ्यासक्रम, संशोधन यामुळे शास्त्राला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली. म्हणजे या ठिकाणी आपण काय पाहतोय की ज्योतिष कालखंड आहे त्याच्या काही कालखंडामध्ये त्याला म्हणजे त्याच्या अभ्यासाला म्हणजे प्रोत्साहन भेटलं, तर काही कालखंडामध्ये त्याच्या ह्याच्यावर हे आलं, उपेक्षा आली, अवमूल्यन झालं. आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर आपण ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलं त्याच्यानंतर काळामध्ये त्याला अजून त्याच्यासाठी पुन्हा प्रतिष्ठा मिळाली. जसं की पंचांग संस्था स्थापन झाल्या, विद्यापीठ स्तरावर ज्योतिष अभ्यासक्रम सुरू झाला, भारतीय ज्योतिष संस्थान हे आपण उदाहरण म्हणून म्हणू शकतो या ठिकाणी. आणि आजचा डिजिटल काळ, सॉफ्टवेअर आधारित कुंडली गणना, ऑनलाईन प्रशिक्षण, यूट्यूबसारख्या माध्यमात ज्योतिष जगभर आता सहज उपलब्ध व्हायला लागले. जसं की आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून ज्योतिष शिकत आहोत. तर या ठिकाणी आपण सारांश उत्क्रांतीचा प्रवास जर पाहिला तर वेदांपासून आजपर्यंत एक दृष्टिक्षेप आपण पाहू तर वेदांच्या काळात कालनिश्चितीची गरज भासली होती. त्यामुळं त्यावेळेस ज्योतिष शास्त्राचा त्या पद्धतीने अभ्यास झाला. तर वेदांग ज्योतिष यामध्ये पहिला ग्रंथ, वेदांग ज्योतिष हा पहिला ग्रंथ लघत ह्या ऋषी महर्षींनी लिहिला. तर सिद्धांत काळ म्हणजे पंचसिद्धांत, सिद्धांत काळ हा पंचसिद्धांत, चौथा होराशास्त्र, ज्योतिष, वेदांग ज्योतिष, सिद्धांत काळ, पंचसिद्धांत, होराशास्त्र, प्रादेशिक विस्तार, नाडी, जैमिनी शास्त्राच्या ठिकाणी उदय झाला. होराशास्त्रामध्ये पराशर आणि वराहमिहिर या ज्योतिषाचार्यांनी महर्षींनी याच्यावर काम केलं, म्हणजे ज्योतिषशास्त्रावर योगदान दिलेलं आहे. आणि आधुनिक काळामध्ये डिजिटल युग मध्ये आता जे आपण डिजिटली कुंडली जनरेट करतो कॉम्प्युटरवर, त्यावेळेस ते लोक हाताने जनरेट करायचे, हस्तलिखित कुंडली असायची. तर आता आधुनिक पुनर्स्थापन म्हणजे डिजिटल युगामध्येही ज्योतिषशास्त्राला पुन्हा प्रतिष्ठा मिळू लागलेली आहे.
जे की आपण अनेक माध्यमातून हे शिक्षण घेऊ लागलो आहेत. पुढील भागामध्ये आपण पंचांग म्हणजे काय आणि त्याचे 5 अंग म्हणजे ते कोणते आहेत हे पाहणार आहोत. भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास आपण हा थोडक्यामध्ये पाहिलेला आहोत आणि उद्यापासून म्हणजे पुढच्या नेक्स्ट भागापासून आपण ज्योतिषशास्त्राचा बेसिक जे पंचांग आहे, नवग्रह आहे, राशी आहे, नक्षत्र आहे, हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर प्रत्येक व्हिडिओ तुम्ही सिरियल वाईज बघा. बेसिकपासून कोणतेही व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहिले तर भारतीय ज्योतिषशास्त्र बेसिक तुमचं परफेक्ट होऊन जाईल. तर भेटूया नेक्स्ट पंचांग म्हणजे काय या टॉपिकमध्ये, जे प्रकरण फर्स्ट असेल आपला आणि तिथून आपला ज्योतिषाचा प्रवास सुरू होईल. असाच मराठीतून ज्योतिषाचा आपला प्रवास सुरू होणार आहे. यासाठी बहुसंख्येने यामध्ये सहभागी व्हा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आणि या ठिकाणी दिलेले जे ज्योतिषाचे नॉलेज आहे ते अंमलामध्ये आणा, त्याचा यूज करून पहा. भारतीय ज्योतिषशास्त्र हे खूप गूढ आणि चमत्कारिकरित्या त्याचं रिझल्ट देणारे शास्त्र आहे. आपण अनुभव घ्या. जे आपल्या ऋषीमुनींनी इसवी शतक 1 पासून याचा शोध लावलेला आहे, असं गूढ नॉलेज आपण या टप्प्याटप्प्याने शिकत जाणार आहोत. आपल्या भोवती असणारे नक्षत्र, आपल्या भोवती असणारे ग्रह तारे या गोष्टींचा आपल्या शरीरावर होणारा जो परिणाम आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर भेटू नेक्स्ट चॅप्टरमध्ये, जो की असणार आहे पंचांग म्हणजे काय आणि त्याचे 5 घटक कोणते. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.